Hi, good morning everyone. I welcome all of you to this course of Spoken English. Spoken Englishच्या कोर्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण हूवर काही क्वेश्चन्स या ठिकाणी अभ्यासणार आहोत. आणि हूचा अर्थ काय तुम्हाला माहिती आहे का? हू म्हणजेच कोण. बघा या ठिकाणी तुम्हाला लिहून देतो हूचा मीनिंग WHO. हू म्हणजेच कोण. हूवर कशा पद्धतीने क्वेश्चन्स क्रिएट होतात हे तुम्हाला सांगतो मी. बघा सुरुवातीला म्हणजे आपण काही एक सेंटेन्स घेऊ आणि त्या सेंटेन्सवरून अनेक प्रश्न आपण तयार करू. आता बघा फर्स्ट सेंटेन्स आपण या ठिकाणी घेऊ. हू इज घेऊ आपण. हू इज डॅश डॅश देन क्वेश्चन मार्क. ओके, आता बघा याच्यावर क्वेश्चन्स कसे तयार होतात. फॉर एक्झाम्पल तुम्हाला कोणाला विचारायचं आहे की बघ तेथे कोण आहे, तर तुम्ही कसं विचारायचं माहिती का? हू इज देअर. हू इज देअर. देअर म्हणजे काय? तेथे. तेथे कोण आहे? हू इज देअर. काय म्हणणार आपण इंग्लिशमध्ये? हू इज देअर. तेथे कोण आहे? हू इज देअर. तेथे कोण आहे अशा पद्धतीने. नेक्स्ट क्वेश्चन. फॉर एक्झाम्पल माझी एक फ्रेंड आहे, तिला मी कॉल केला पण तिने कॉल उचलला नाही कारण ती बिझी होते. परत तिने मला रिटर्न कॉल केला आणि मला विचारलं की बघ काय. मग त्यावेळेस तिला मी म्हटलं की बघ तू कोणासोबत बोलत होती? कोणासोबत बोलत होती? तिने मला सांगितलं राहुल सोबत. मग मी म्हटलं हा राहुल कोण आहे? हा राहुल कोण आहे? तर मग हाच क्वेश्चन मी इंग्लिशमध्ये कसं म्हणेल तिला? हू इज दिस राहुल. हा राहुल कोण आहे? बघा हू इज दिस राहुल. हा राहुल कोण आहे? Who is this? Who is this राहुल? हा राहुल कोण आहे? Who is this राहुल? बघा ज्यावेळेस माहिती का आपल्याला हा राहुल कोण आहे असं म्हणायचं असेल तर दिसचा वापर करायचा. फक्त आपल्याला असं म्हणायचं राहुल कोण आहे, तर कसं म्हटलं असतं मी? हू इज राहुल. राहुल कोण आहे अशा पद्धतीने. नेक्स्ट क्वेश्चन. ती कोण आहे? मला म्हणायचं ती कोण आहे, तर मी कसं म्हणेन? हू इज शी. हू इज शी. ती कोण आहे. मला म्हणायचंय तो कोण आहे, तर मी कसं म्हणेन? किंवा तुम्हाला म्हणायचंय सांगावर कसं म्हणसाल? तो कोण आहे. हू इज ही. तो कोण आहे अशा पद्धतीने. हू इज ही. तो कोण आहे. नेक्स्ट क्वेश्चन. फॉर एक्झाम्पल मला म्हणायचंय तुम्हाला किंवा तुम्हाला एखाद्याला विचारायचंय की बुवा तुमचा चांगला मित्र कोण आहे. तुमचा चांगला मित्र कोण आहे किंवा तुझा चांगला मित्र कोण आहे, तर कसं विचारणार इंग्लिशमध्ये? हू इज युअर बेस्ट फ्रेंड. हू इज युअर बेस्ट फ्रेंड असं विचारायचं. हू इज युअर बेस्ट फ्रेंड. हू इज युअर बेस्ट फ्रेंड. तुझा आवडता मित्र किंवा चांगला मित्र कोण आहे. आवडता नाही म्हणता येणार कारण आपण फेवरेट थोडी ना म्हटलं. आपण काय म्हटलं? चांगला मित्र कोण आहे. बेस्ट म्हणजे चांगला. तुझा चांगला मित्र कोण आहे. हू इज युअर बेस्ट फ्रेंड अशा पद्धतीने तुम्ही विचारायचं. आता फॉर एक्झाम्पल मला विचारायचं तुम्हाला किंवा तुमचा आवडता सिंगर कोण आहे. तुमचा आवडता सिंगर कोण आहे, तर तुम्ही कसं सांगणार मला इंग्लिशमध्ये? सांगा बरं कमेंटमध्ये. मी सांगतोच तुम्हाला. हू इज युअर फेवरेट सिंगर. कसं म्हणायचं? हू इज युअर फेवरेट सिंगर. तुझा आवडता गायक कोण आहे. हू इज युअर फेवरेट सिंगर. तुझा आवडता गायक कोण आहे अशा पद्धतीने. आता मला म्हणायचंय तुझा आवडता लेखक कोण आहे. लेखकला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? ऑथर. हू इज युअर फेवरेट ऑथर. हू इज युअर फेवरेट ऑथर. ऑथर म्हणजे लेखक. तुझा आवडता लेखक कोण आहे, तर कसं म्हणणार इंग्लिशमध्ये? हू इज युअर फेवरेट ऑथर. आता फॉर एक्झाम्पल मला विचारायचं तुम्हाला किंवा तुमचा आवडता अभिनेता कोण आहे. अभिनेता म्हणजे कोण? ऍक्टर. तुमचा आवडता ऍक्टर कोण आहे, तर कसं म्हणणार इंग्लिशमध्ये? हू इज युअर फेवरेट ऍक्टर. 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 तुमचा आवडता अभिनेता कोण आहे अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन्स करायचे. समजलं तुम्हाला हू इज. आता आपण माहिती का नेक्स्ट सेंटेन्स इकडे घेऊ. प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस. एका सेंटेन्सहून अनेक क्वेश्चन तयार होतात. हू इज याची प्रॅक्टिस करायची. कशी माहिती का? हू इज असेल 10 ते 15 वेळेस म्हणायचं कमीत काही, म्हणजे तुम्हाला याच्यावरची क्वेश्चन्स आहे ना आरामशीर तयार करता येते. आता बघा इकडे बघू आपण नेक्स्ट सेंटेन्स. हू आर वर काही क्वेश्चन बघू आपण. सेकंड सेंटेन्स आपला हू आर डॅश डॅश देन क्वेश्चन मार्क. डन. फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला म्हणायचंय एखाद्याला विचारायचंय बघ तू कोण आहेस. तुम्हाला विचारायचंय तू कोण आहेस, तर इंग्लिशमध्ये कसं विचारणार? हू आर यू. तू कोण आहेस
कसं विचारायचं इंग्लिशमध्ये? हु आर यू, तू कोण आहेस? फॉर एक्झाम्पल मला म्हणायचं ते कोण आहेत, ते कोण आहेत, तर इंग्लिशमध्ये मी कसं म्हणेल? हु आर दे, हु आर दे, हु आर दे, ते कोण आहेत, याचा अर्थ काय? ते कोण आहेत. फॉर एक्झाम्पल मला म्हणायचं आहे सर, मला एखाद्याला म्हणायचंय तर मी किंवा हे माणसं कोण आहेत, हे माणसं कोण आहेत, तर कसं म्हणणार इंग्लिशमध्ये? हु आर दिस पीपल. तर मी असं म्हणेल इंग्लिशमध्ये हु आर दिस पीपल. याचा अर्थ काय? हे माणसं कोण आहेत, हे माणसं, हे जे दिसत आहे ना, हे माणसं कोण आहेत? हु आर दिस पीपल असं विचारायचं. नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी बघू आपण. फॉर एक्झाम्पल मला म्हणायचं विजेते कोण आहेत, विजेते कोण आहेत, काय म्हणायचं? समजा सपोज विजेते कोण आहेत, तर कसं म्हणणार इंग्लिशमध्ये? हु आर द विनर्स, हु आर द विनर्स, हु आर द विनर्स. विनर्स म्हणजे विजेते, विजेते कोण आहेत. आता फॉर एक्झाम्पल नेक्स्ट लुझर्स कोण आहेत, तर कसं म्हणणार? हु आर द लुझर्स. बघा लुझर्स म्हणजे जे हारतात त्यांना काय म्हणतात? लुझर्स. जे जिंकतात त्यांना काय म्हणतात? विनर्स. लुझर्स कोण आहेत? हु आर द लुझर्स, हु आर द लुझर्स. लुझर्स कोण आहेत, अशा पद्धतीने. नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी बघू आपण. फॉर एक्झाम्पल माझ्या मित्राने मला लग्नामध्ये बोलवलं नाही, ठीक आहे, माझ्या मित्राने मला लग्नामध्ये बोलवलं नाही, मग त्याने मला कॉल केला की तू आला का नाही? अरे तू बोलवलंच नाही तर मी येणार का नाही? मग त्याला म्हटलं, त्याला मी म्हटलं आम्ही कोण आहोत, तू आम्हाला बोलवसून तर आम्ही कोण आहोत. हे सेंटेन्स आपण, हे क्वेश्चन्स आपण इंग्लिशमध्ये कसं म्हणणार? हु वी आर. आम्ही कोण आहोत याचा अर्थ काय? आम्ही कोण आहोत. हु वी आर, आम्ही कोण आहोत, अशा पद्धतीने आपण विचारू शकतो. समजलं तुम्हाला? हु आर, असे हु आर वर काही क्वेश्चन्स तुम्ही क्रिएट करायचे. आता आपण नेक्स्ट सेंटेन्स या ठिकाणी बघू. बघा तिसरं सेंटेन्स आपल्या ठिकाणी हु इज प्लस V4. V4 तुम्हाला माहिती आहे कशाला म्हणतात? ज्यावेळेस वर्बचा जो पहिला फॉर्म असतो त्याला माहिती आहे, ING ज्यावेळेस लागते ना त्याला म्हणतात V4. तुम्हाला फॉर एक्झाम्पल पण देतो मी, बघा क्वेश्चन मार्क, ठीक आहे. हु इज प्लस V4 प्लस डॅश डॅश प्लस क्वेश्चन मार्क, हे झालं आपलं सेंटेन्स. आता V4 कशाला म्हणतात ते बघा. फॉर एक्झाम्पल गो आहे, गो म्हणजे काय? जा. ज्यावेळेस त्याला ING लागते प्लस ING काय होतं याचं तयार? गोईंग. गोईंग म्हणजे काय? जाणे, ठीक आहे. हा झाला V4, याला म्हणायचं V4. आता आपण याच्यावर एक्झाम्पल बघू. बरं बघा फॉर एक्झाम्पल पहिला क्वेश्चन बघू आपण याच्यावरचा. फॉर एक्झाम्पल मला म्हणायचंय कोण बोलत आहे आपल्याला कॉलवर. फॉर एक्झाम्पल तुम्हाला कॉल आला एखाद्याचा, तुम्ही म्हणता ना कधी कधी तुम्हाला जर माहित नसेल कोण बोलतंय, कोण बोलतंय असं म्हणतात तुम्ही, कोण बोलतंय. तर हेच वाक्य आपण इंग्लिशमध्ये कसं म्हणणार? हु इज स्पीकिंग. काय म्हणायचं इंग्लिशमध्ये? हु इज स्पीकिंग, कोण बोलतंय. हु इज स्पीकिंग, हु इज स्पीकिंग, कोण बोलतंय. याचा अर्थ काय? हु इज स्पीकिंग, कोण बोलतंय. नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी बघू आपण. फॉर एक्झाम्पल आज क्लास कोण घेत आहे, मला म्हणायचं आहे आज क्लास कोण घेत आहे, तर कसं म्हणतात त्या ठिकाणी? हु इज टेकिंग, हु इज टेकिंग, हु इज टेकिंग द क्लास टुडे, द क्लास टुडे. याचा अर्थ काय? आज क्लास कोण घेत आहे. हु इज टेकिंग द क्लास टुडे. अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन तयार करायचे. काही क्वेश्चन्स आपण इकडे घेऊ, याला मी पुसतो लगेच. याचा स्क्रीनशॉट मारून घ्या तुम्ही, ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. फॉर एक्झाम्पल मला म्हणायचंय तुला कोण विचारतं, तुला कोण विचारतं, तर कसं म्हणणार इंग्लिशमध्ये मी? हु इज आस्किंग यू, हु इज आस्किंग यू, तुला कोण विचारतंय. हु इज आस्किंग यू, हु इज आस्किंग यू, हु इज आस्किंग यू, तुला कोण विचारतंय. अशा पद्धतीने तुला कोण सांगतंय बाबा, तुला कोण सांगतंय, तर कसं म्हणणार इंग्लिशमध्ये मी त्याला? जर मला कोणाला म्हणायचंय एखाद्याला किंवा तुला कोण सांगतंय, तर कसं म्हणणार मी? हु इज टेलिंग यू, हु इज टेलिंग यू, हु इज टेलिंग, हु इज टेलिंग यू, तुला कोण सांगतंय. याचा अर्थ काय? तुला कोण सांगतंय, तुला कोण भेटतंय बाबा, तुला कोण भेटतंय. मला म्हणायचं तुला कोण भेटतंय, किंवा तुम्हाला एखाद्याला म्हणायचंय किंवा तुला कोण भेटतंय, तर कसं म्हणणार इंग्लिशमध्ये? हु इज मीटिंग यू, हु इज मीटिंग यू, हु इज मीटिंग, हु इज मीटिंग यू,
तुला कोण भेटतंय, याचा अर्थ काय, तुला कोण भेटतंय, हु इज मीटिंग यू. अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन्स तयार करायचे, हु इज प्लस व्ही बरोबर. समजलं तुम्हाला. आता आपण माहिती का नेक्स्ट सेंटेन्स या ठिकाणी घेऊ. चौथं सेंटेन्स आपला आता आहे हु गेव यू वर घेऊ आपण काही एक्झाम्पल्स. आता हु गेव यू, बघा हु गेव यू डॅश डॅश देन क्वेश्चन मार्क. ओके. आता फॉर एक्झाम्पल मला म्हणायचंय तुला हा अधिकार कोणी दिला, तुला हा अधिकार कोणी दिला. ज्यावेळेस आपल्याला सांग तुला अधिकार कोणी दिला, कोणी दिला, तुला कोणी दिला, याचा अर्थ काय, हु गेव यू. तुला कोणी दिलं, तुला कोणी दिला, याचा अर्थ काय, हु गेव यू, तुला कोणी दिलं. आता फॉर एक्झाम्पल तुला हा अधिकार कोणी दिला, तर कसं म्हणणार इंग्लिशमध्ये, हु गेव यू दिस राईट. बघा हु गेव यू दिस राईट, दिस राईट. याचा अर्थ काय, तुला हा अधिकार कोणी दिला, तुला हा अधिकार कोणी दिला, हु गेव यू दिस राईट. अशा पद्धतीने. नेक्स्ट क्वेश्चन. फॉर एक्झाम्पल मला म्हणायचंय तुला परवानगी कोणी दिली, तुला परवानगी कोणी दिली, तर कसं म्हणणार इंग्लिशमध्ये मी, बघा हु गेव यू, हु गेव यू द परमिशन, द परमिशन. तुला परवानगी कोणी दिली, हु गेव यू द परमिशन. तुला जबाबदारी कोणी दिली बाबा, तुला ही जबाबदारी कोणी दिली, तुला सोबत तुला झेपेल का ही जबाबदारी, तुला ही जबाबदारी कोणी दिली, कोण होता तो मूर्ख माणूस, असं मला म्हणायचंय. तुला ही जबाबदारी कोण दिली, बरोबर आहे. तर कसं म्हणणार इंग्लिशमध्ये मी, हु गेव यू, हु गेव यू दिस रिस्पॉन्सिबिलिटी, दिस रिस्पॉन्सिबिलिटी, रिस्पॉन्सिबिलिटी. तुला ही जबाबदारी कोणी दिली. अशा पद्धतीने क्वेश्चन तुम्हाला तयार करायचे. एखादा अजून क्वेश्चन्स बघू आपण. फॉर एक्झाम्पल एखादी डायरी आहे, फॉर एक्झाम्पल एखादी डायरी आहे आणि ती कोणीतरी दिली, कोणाला तरी एक माणूस होता, त्या माणसाने त्याला दिली. मला विचारायचं त्या माणसाला किंवा तुला ही डायरी कोणी दिली, तर कसं विचारणार मी इंग्लिशमध्ये, हु गेव यू, हु गेव यू, हु गेव यू दिस डायरी, दिस डायरी. तुला ही डायरी कोणी दिली. अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन्स हे तयार करायचे. आता फॉर एक्झाम्पल तुला हा पेन कोणी दिला, तुला हा पेन कोणी दिला, तर कसं म्हणणार, हु गेव यू दिस पेन, हु गेव यू दिस पेन. तुला हा पेन कोणी दिला. असे क्वेश्चन्स तुम्हाला हु गेव यू वर तयार करायचे. आता आपण नेक्स्ट सेंटेन्स आपण इकडे बघू. याला लगेच मी पुसून घेतो एका मिनिटात. ओके. खूप जाम झालंय, निघत पण नाही ते. ओके कोई बात नहीं, हो गया, डन. अब देखेंगे हम नेक्स्ट सेंटेंस हमारा. ओके. आता आपण नेक्स्ट सेंटेन्स पाहू. आपलं कितवा सेंटेन्स आपलं माहिती तुम्हाला, 5वा. कितवा सेंटेन्स आहे, 5वा. हु इज रिस्पॉन्सिबल, कोण जबाबदार आहे. याचा अर्थ काय, हु इज रिस्पॉन्सिबल, कोण जबाबदार आहे. याच्यावर काय आपण क्वेश्चन्स बघू. हु इज रिस्पॉन्सिबल, रिस्पॉन्सिबल डॅश डॅश देन क्वेश्चन मार्क. आता बघा याच्यावर क्वेश्चन बघू आपण. फॉर एक्झाम्पल एखादा अपघात झाला, अपघात होणे म्हणजे काय, ऍक्सिडेंट झाला, ठीक आहे. तर मग या अपघातासाठी कोण जबाबदार आहे. मला म्हणायचं आहे अपघातासाठी कोण जबाबदार आहे, तर कसं म्हणणार मी इंग्लिशमध्ये, हु इज रिस्पॉन्सिबल फॉर ऍक्सिडेंट, हु इज रिस्पॉन्सिबल फॉर ऍक्सिडेंट. अपघातासाठी कोण जबाबदार आहे. बघा कसं म्हणायचं इंग्लिशमध्ये, हु इज रिस्पॉन्सिबल, रिस्पॉन्सिबल, हु इज रिस्पॉन्सिबल फॉर ऍक्सिडेंट, फॉर ऍक्सिडेंट. अपघातासाठी कोण जबाबदार आहे. फॉर एक्झाम्पल एखाद्या मुलाकडून काही चूक झाली, तर मला विचारायचं आहे किंवा चुकासाठी कोण जबाबदार आहे. चुकासाठी कोण जबाबदार, ही जी चूक केली नाही या चुकीसाठी कोण जबाबदार आहे, तर कसं म्हणणार इंग्लिशमध्ये, हु इज रिस्पॉन्सिबल फॉर मिस्टेक. या चुकासाठी कोण जबाबदार आहे. मला असं म्हणायचं या चुकांसाठी कोण जबाबदार आहे, तर कसं म्हणणार इंग्लिशमध्ये, हु इज रिस्पॉन्सिबल, हु इज रिस्पॉन्सिबल, रिस्पॉन्सिबल, हु इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस मिस्टेक, फॉर दिस
मिस्टेक्स अनेक चुका झाल्या समजा, तर मग या अनेक चुकांसाठी कोण जबाबदार आहे? हु इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस मिस्टेक्स? ठीक आहे, अशा पद्धतीने. फॉर एक्झाम्पल, आता भ्रष्टाचार खूप वाढलाय, तर भ्रष्टाचारासाठी कोण जबाबदार आहे? कसं म्हणाल इंग्लिशमध्ये? भ्रष्टाचारासाठी कोण जबाबदार आहे? हु इज रिस्पॉन्सिबल? हु इज रिस्पॉन्सिबल? हु इज रिस्पॉन्सिबल फॉर? भ्रष्टाचार म्हणजे काय? करप्शन. CORRUP, करप्शन. हु इज रिस्पॉन्सिबल फॉर करप्शन? भ्रष्टाचारासाठी कोण जबाबदार आहे? हु इज रिस्पॉन्सिबल फॉर करप्शन? आता फॉर एक्झाम्पल, प्रदूषणासाठी कोण जबाबदार आहे? आपल्याला प्रदूषण होते का नाही, तर मग प्रदूषणासाठी कोण जबाबदार आहे? तसं तर माणसंच जबाबदार आहे, आपण लोकच जबाबदार आहे प्रदूषण झालं तर मग प्रदूषणासाठी कोण जबाबदार आहे? तर कसं म्हणाल इंग्लिशमध्ये आपण? हु इज रिस्पॉन्सिबल? हु इज रिस्पॉन्सिबल फॉर पोल्युशन? हु इज रिस्पॉन्सिबल फॉर पोल्युशन? पोल्युशन म्हणजे काय? प्रदूषण. प्रदूषणासाठी कोण जबाबदार आहे? हु इज रिस्पॉन्सिबल फॉर पोल्युशन? नेक्स्ट क्वेश्चन आपण बघू. फॉर एक्झाम्पल, एखादं भांडणं झाले त्या ठिकाणी, ठीक आहे, भांडणं झाले, तर मग आपण म्हणतो ना, या राड्यासाठी कोण जबाबदार आहे? या राड्यासाठी कोण जबाबदार आहे? हे जे भांडणं झाले, आपण काय म्हणतो? राडा म्हणतो त्याला, राडा करणे. या राड्यासाठी कोण जबाबदार आहे? तर इंग्लिशमध्ये कसं म्हणणार आपण? हु इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस मेस? मेस म्हणजे काय? राडा. हु इज रिस्पॉन्सिबल? हु इज रिस्पॉन्सिबल? हु इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस mess? MESS, mess. Who is responsible for this mess? या राड्यासाठी कोण जबाबदार आहे? अशा पद्धतीने एखादा व्यक्ती असतो, डिले करतो. डिले काय म्हणजे? विलंब करतो. तर मला म्हणायचं आहे, विलंबनासाठी कोण जबाबदार आहे? विलंबनासाठी कोण जबाबदार आहे? तर मी कसं म्हणणार त्या ठिकाणी इंग्लिशमध्ये? हु इज रिस्पॉन्सिबल? हु इज रिस्पॉन्सिबल? हु इज रिस्पॉन्सिबल फॉर डिले? फॉर डिले. डिले म्हणजे काय? विलंब करणे. विलंबनासाठी कोण जबाबदार आहे? बरोबर आहे. हु इज रिस्पॉन्सिबल फॉर डिले? अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन्स तयार करायचे. हु इज रिस्पॉन्सिबल फॉर डिले? विलंबनासाठी कोण जबाबदार आहे? अशा पद्धतीने. आता तुम्हाला काय करायचे? हे सर्व क्वेश्चन्स तर लिहायचे, पण तुमच्या मनाने तुम्हाला स्वतः सेंटेन्स क्रिएट करायचे, क्वेश्चन्स क्रिएट करायचे आणि त्याची प्रॅक्टिस करायची. बाकी व्हिडिओ पाहत राहा, शिकत राहा, निश्चितच तुम्ही स्पोकन इंग्लिश शिकणार आहात. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट क्लास. बाय बाय. टेक केअर.